नमस्कार, मैं आपके साथ रश्मि श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का, जहां बात होगी धुले की, जहां शिरपुर तालुका के सुदूर इलाके में वन भूमि पर गांजे की खेती के खिलाफ छापेमारी में 76 लाख रुपए के गांजे के पौधे जब्त किए गए। साथ ही बात होगी कल्याण की, जहां डावखर फाउंडेशन की 2 दिवसीय प्रदर्शनी में 193 देशों के करेंसी का प्रदर्शन किया गया। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। धुले में 28 जनवरी 2025 को पुलिस निरीक्षक जयपाल हेरे को गोपनीय सूचना मिली कि संतोष ज्ञान सिंह पावरा और राम प्रसाद हुरजी पावरा बोरमाली पाड़ा में गांजा खेती कर रहे हैं। छापेमारी में दोनों आरोपी पकड़े गए, लेकिन भाव सिंह काशीराम तावा भाग जाने के कारण गिरफ्तार नहीं हो सका। शिरपुर तालुका पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है और दोनों आरोपियों को अदालत में पेश किया गया है और अदालत ने उन्हें पुलिस हिरासत में रखने का आदेश दिया है। अपराध की जांच पोसाई सुनील वसावे कर रहे हैं। जिला पुलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अतिरिक्त पुलिस अधीक्षक किशोर काले, शिरपुर उपविभागीय पुलिस अधिकारी सुनील गोस्वामी, शिरपुर तालुका पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक जयपाल हेरे, पीएसआई सुनील वसावे, पोहेकाव सागर ठाकुर, खासावद राजू ढिसले के मार्गदर्शन में संदीप ठाकरे, पोकाव प्रकाश भील, धनराज गोपाल, मुकेश पावरा आदि लोग उपस्थित थे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दुर्गम भाग आहे, त्या ठिकाणी वन जमिनीमध्ये गांजा या अंमलीयुक्त पदार्थाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी आम्ही गोपनीय माहिती काढून कारवाया करत असतो। याच पद्धतीने कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे सर यांनी आदेश दिले असताना काल आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की बोरमोळी पाडा भोयटी शिवारात संतोष ज्ञानसिंग पावरा आणि रामप्रसाद रवजी पावरा यांनी गांजा या अंमलीयुक्त पदार्थाची लागवड केलेली आहे। त्या ठिकाणी आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून छापा कारवाईसाठी गेलो असता तिथे साधारण अजून एक क्षेत्र भावसिंग काशीराम पावरा याचे सुद्धा काही अंतरावर मिळून आले आणि या सर्व ठिकाणी एकूण 3200 किलो गांजा, त्याची साधारण किंमत 76 लाख रुपये आहे, तो मिळून आला। त्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास PSI वसावे करत आहेत। 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतला आहे। त्यांना लवकरच पोलीस कस्टडी रिमांड साठी माननीय न्यायालयात हजर करत आहोत। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। डोंबिवली के रिजेंसी अनंतम में सामाजिक संस्था डावखर फाउंडेशन की 2 दिवसीय प्रदर्शनी में 193 देशों की करेंसी का प्रदर्शन किया गया। बुधवार को विज्ञान और करेंसी के प्रदर्शनी को देखने के लिए कल्याण और डोंबिवली के 45 स्कूलों के 30,000 से अधिक विद्यार्थियों ने हिस्सा लिया। डावखर फाउंडेशन के प्रमुख संतोष डावखर ने बताया कि यहां पिछले 11 सालों से प्रदर्शनी का आयोजन किया जा रहा है। इस वर्ष 45 स्कूलों के 30,000 से अधिक विद्यार्थियों ने हिस्सा लिया है। साथ ही इस 2 दिवसीय प्रदर्शनी में सामाजिक कार्यकर्ता संजय जोशी द्वारा 193 देशों की करेंसी प्रदर्शित की गई है, जो आकर्षण का केंद्र बनी हुई है। हाँ, तो ह्याच्यामध्ये बेसिकली 193 देश आहेत जे संयुक्त राष्ट्र संघाच्या झेंड्याखाली येतात आणि हे अरेंज केलेले आहेत अल्फाबेटिकली A to Z। अफगाणिस्तान हा पहिला देश येतो अल्फाबेटिकली AF आणि शेवटचा झिम्बाब्वे ZI। तर 6 कॉन्टिनेंट जे आहेत हे, तर त्याला मी रंगसंगती अशी केलेली आहे। समजा असा बॅकग्राऊंड असेल पेपरचा तर असा, तर तो देश आफ्रिकेमध्ये, असा असेल तो देश एशियामध्ये। तर म्हणजे सोपं पडतं आयडेंटिफाय करायला की कुठला देश कुठल्या खंडात आहेत। आणि मी हे करतो बेसिकली शाळांसाठी। मी 80च्या वरती स्कूलमध्ये हे केलेलं एक्झिबिशन आणि आता माझं 153वं एक्झिबिशन आहे, इन्क्लुडिंग 9 आउट ऑफ इंडिया, 4 देशात गेलेले आहेत मी। आणि मी एक्स डेप्युटी मॅनेजर आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, मी होतो 30 वर्ष। नंतर मी व्हॉलंटरी घेतली आणि मी MA केलं इन न्यूमिस्मॅटिक्स आणि आर्किओलॉजी मुंबई युनिव्हर्सिटीमधून। आता मी तिथे गेस्ट लेक्चरर आहे। तर त्यावेळेला असं मला कळलं की कलेक्शन असणं वेगळं आणि त्याचं ॲकॅडमिक्स असणं हा वेगळा भाग झाला। की ॲकॅडमिक्स म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं ॲक्च्युअल इन डेप्थ नॉलेज कळतं की काय आहे ते, किंवा त्या देशाची आर्थिक स्थिती काय आहे ते, किंवा तो देश कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये आहे। नाही तर असं ॲट रँडम कलेक्ट करणारे बरेच लोक आहेत,
पण काहीतरी त्याला हे असायला पाहिजे, सिस्टीम असायला पाहिजे तुमच्या. आणि ह्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत. तुमचं कलेक्शन वेगळं, तुमचं नॉलेज वेगळं आणि तुमचं प्रेझेंटेशन वेगळं, की तुम्ही कशा दृष्टीने ते प्रेझेंट करताय ह्याला पण तितकंच इम्पॉर्टन्स आहे, की सामान्य माणसाला पण कळलं पाहिजे. आणि कारण तो काय एवढं काय त्याचं काय हे नसतं, गहन स्टडी नसतं आपल्यासारखा की कुठला देश कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये. तर सामान्य माणसाला सुद्धा हे उपजत व्हावं की ह्याच्यात काय आहे ते. कारण हे बेसिकली हिस्ट्री, जॉग्राफी, फायनान्स आणि जनरल नॉलेज जे 4 भिंतीमध्ये शाळेचे टीचर शिकवतात मुलांना, ते मी हॉलमध्ये शिकवतो विदाऊट भिंतीमध्ये. तर हा त्याच्या मागचा उद्देश आहे की मुलांना कळावं. आणि ऑन ॲन ॲव्हरेज आपल्याला फक्त 15 ते 20 देश जे असतात जिथे क्रिकेट खेळलं जातं तेवढे देश असतात आपल्याला माहिती. और एखाद्याचा नातेवाईक स्वित्झर्लंडला जाऊन आला, कॅनडाला जाऊन आला, जपानला जाऊन, की जे देश क्रिकेट खेळत नाहीत तर त्याच्याबद्दल असते माहिती. पण जगात इतके देश आहेत आणि हे अंडर युनायटेड नेशन्सच्या फ्लॅगच्या अंडर आहेत. आता कसं आहे, जेव्हा फुटबॉलचा वर्ल्ड कप असतो फॉर एक्झाम्पल, तर तो हार्डली 3 वीक्स असतो. तर तेव्हा पेपरमध्ये येतात नावं, युरुग्वे, पेरुग्वे, ब्राझील. तर तेवढ्या पुरते एकदा टुर्नामेंट संपली की तुम्हाला कदाचित पेरुग्वेचं नाव तुमच्या न्यूजपेपरमध्ये कधीच नाही येणार अंडील आणले तिथे काही अर्थक्वेक झाला किंवा असं काही झालं नॅचरल कलॅमिटी. तर ते देश लहान मुलांना किंवा इवन टीचर्सना पण माहिती व्हावेत की माझं टायटलच हे ग्लिम्पसेस ऑफ द वर्ल्ड. म्हणजे टॅगलाईन आहे, लेट्स ट्रॅव्हल द वर्ल्ड विदाउट ए पासपोर्ट. तुम्हाला पासपोर्ट घेऊन तुम्हाला कोणी फिरवेल, केसरीवाला, वीणावाला, थॉमस कुकवाला, मी तुम्हाला विदाउट पासपोर्ट फिरवू शकतो. थँक्यू. 40 वर्षाचं आहे. 40 वर्ष फ्रॉम 83. आणि खूप महागडा हॉबी आहे. लोकांकडून भीक मागून कॉईन्स आणि नोट्स कलेक्ट केलेले आहेत. अगदी तुम्हाला स्पष्ट शब्दात आज तुम्हाला सगळं एकत्रितपणे बघायला मिळतं. आजचं प्रदर्शनीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही वैज्ञानिक मुलांच्या डोक्यामध्ये जे काही वैज्ञानिक क्लुप्त्या असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर यावा आणि त्यांच्या जे काही IQs असतात, त्यांचे जे स्किल असतात त्याला कुठेतरी चालना मिळावं या उद्देशाने आम्ही आजची दरवर्षीप्रमाणे प्रदर्शनी भरवलेली आहे. साधारण 45 पेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. साधारण 50 शाळांचे विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देत आहेत. साधारण आम्ही एक 25 बसेस आमच्यातर्फे ऑर्गनाईज करून दिलेल्या आहेत आणि शाळांच्या स्वतःच्या 50-60 बसेस आहेत ज्या दिवसभर 2 दिवस धावत आहेत आणि विद्यार्थी भरून इथे येतात आणि प्रदर्शनीचा लाभ घेत आहेत. तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की सदरची प्रदर्शनी ही विनामूल्य अवेलेबल आहे. आज आणि उद्या सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही 193 देशाचे करन्सी जे आहेत ते सुद्धा इथं प्रदर्शनीमध्ये पाहण्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. त्या करन्सी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे 193 देशातल्या 150 देशांमध्ये असं आहे की तिथले पोस्टल स्टॅम्प जे आहेत त्या पोस्टल स्टॅम्पवरती महात्मा गांधींचा फोटो आजही आहे आणि ती फार प्राऊड गोष्ट आहे आपल्या इंडियासाठी सुद्धा. आणि सेकंडरी म्हणजे इंडोनेशियासारखा जो मुस्लिम बहुल देश आहे किंवा जो मुस्लिम प्रधान देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नोटेवर सुद्धा आज गणपतीचं चित्र आहे. आणि कंबोडिया वगैरे सारख्या देशाच्या करन्सीवर सुद्धा गौतम बुद्धांचा फोटो आहे. तर भारतीय कल्चर जे आहे त्या कल्चरामध्येच एक वैविध्यपूर्णता, एक रिचनेस आहे, ती कुठेतरी आपल्याला इंडियामध्ये च्या बाहेर सुद्धा ती जाणवते. आणि ह्या ज्या काही अभिमानास्पद गोष्टी आहे त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी 29 आणि 30 या दोन्ही दिवस इकडे यावं, आपल्या मित्रांना, आपल्या आप्तेष्टांना सांगावं आणि जास्तीत जास्त या विनामूल्य प्रदर्शनीला भेट द्यावी असंच मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। नांदेड़ में 28 जनवरी को प्राथमिक स्वास्थ्य केंद्र वाई में दत्ता मेघे उच्च शिक्षा एवं अनुसंधान संस्थान द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण अस्पताल सावंगी एवं स्वर्गीय मीराबाई खड़से बहुउद्देशीय सेवाभावी संस्था के संयुक्त तत्वाधान में सर्वरोग निदान एवं उपचार शिविर का आयोजन किया गया। शिविर में कुल 835 मरीजों का स्वास्थ्य परीक्षण किया गया और 145 लाभार्थियों को सावंगी वर्धा में रेफर किया गया। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। उल्लासनगर शहर में 6 दिन की एक छोटी सी बच्ची बेचने का प्रयत्न करने का अजीब मामला सामने आया। इस बच्ची के माता पिता के साथ 6 लोगों पर अपराध दर्ज करके उनको पुलिस ने हिरासत में लिया है। उल्लासनगर 4 नंबर मराठा सेक्शन में सुजाता गायकवाड़ यहां पर रहती हैं। विजया गायकवाड़ की बहू सुजाता गायकवाड़ ने 6 दिन पहले मध्यवर्ती अस्पताल में एक छोटी सी बच्ची को जन्म दिया। उसके बाद सुजाता गायकवाड़ और उसके पति विशाल ने उस बच्ची को 90,000 में एक शेख परिवार को बेच दिया।
25 जनवरी को सौदा पूरा होते ही शेख परिवार उस बच्चे को अपने साथ ले गए। उस वक्त ये भनक सुजाता गायकवाड़ की सास विजय गायकवाड़ को लगते ही उसने उल्लासनगर मध्यवर्ती पुलिस स्टेशन जाकर सारी जानकारी दी। उस जानकारी के आधार पर विशाल गायकवाड़, सुजाता विशाल गायकवाड़ और गुड़िया राजेश वर्मा, जूही सागर पांडे और बच्चे के खरीदार नूरजहां, गुलाम शेख, गुलाम मुस्तफा शेख ऐसे लोगों पर अपराध दर्ज हुआ है। ऐसी जानकारी सी न्यूज़ भारत के रिपोर्टर साबिर शेख की मध्यवर्ती पुलिस स्टेशन के सीनियर पुलिस इंस्पेक्टर अवतांडे सर से मिली है। उन्होंने इस बारे में प्रतिक्रिया दी है। एक विजय गायकवाड़ नाम की एक वयोवृद्ध महिला है, पराडा सेक्शन उल्लासनगर रहने वाली। उन्होंने कंप्लेंट दिया कि उसका लड़का और उसकी बहू ने अपनी 6 दिन की लड़की एक शेख कुटुंबियों को पैसे लेके बेचा है। तो हमने इमीडिएटली वो सबको ताबे में ले लिया और छोटी जो बच्चे हैं उनको भी ताबे ले लिया। वो बच्चे को इमीडिएटली सेंट्रल हॉस्पिटल में उपचारार्थ जमा किया है। और वो जो महिला थी और दो मध्यस्थी महिला, उनको सबको ताबे में लिया और 2 आरोपी को अरेस्ट किया और महिला को भी ताबे में लेकर नोटिस दिया है। आगे की जांच शुरू है। सर, महिला ने मतलब कितने में बेचा है? उन्होंने 90,000 रुपए लिया था शेख कुटुंबी के पास से। उन्होंने कुछ जो मिडल में थे 2 लेडीज शर्मा और पांडे, उनको भी कुछ पैसे दिया है। उसकी जांच शुरू है। उल्लासनगर से सी न्यूज़ संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।